हाँ वरांडा गोल्ड आहेत आपल्याकडे बिग साइज मध्ये ते पण ओके त्याच्यावर पण ऑफर चालू आहे सगळ्या फिश स्टॉकवर। ते पुढे ट्रांजलिंग आहे स्मॉल साइज मध्ये टेट्रा व्हरायटी मध्ये येतात ते। कॅट फूड आहे ग्रेव्ही मध्ये बघायला भेटतं हे बघा। त्याच्यात पण 4-5 फ्लेवर आहेत सारडाइन वगैरे। टँक बघायला मिळतं हे किती म्हणजे हाईटचे असतील हे बघा। हे इम्पोर्टेड मध्ये टँक येतात 1.5 फीट मध्ये येतो हा। ते 275 MRP आहे त्याच्यावर तुम्हाला 15 ते 20% डिस्काउंट भेटतो। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज मी आलेलो आहे रॉयल पेट शॉपला भेट देण्यासाठी खांदा कॉलनी नवी मुंबई इकडे। आणि आज आपण आहे ना ॲक्वेरियम फिशचं त्यांच्या शॉपमध्ये जे ॲक्वेरियम आहे ते कवर करणार आहोत। ॲक्वेरियममध्ये लागणारे आपण फूड कवर करणार आहोत। ॲक्वेरियम फिशेस बघणार आहोत त्यांच्याकडे कोणते कोणते आहेत। होलसेल आणि रिटेल अशा दोघांमध्येही ते डील करतात। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। चला मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलेलो आहे रॉयल पेट स्टोअरला भेट देण्यासाठी खांदा कॉलनी महात्मा इंटरनॅशनल स्कूलच्या इकडे नवी मुंबईमध्ये। आणि पूर्ण ॲड्रेस वगैरे आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। पुन्हा एकदा आपण राहुल दादाच्या या स्टोअरला व्हिजिट करायला आलेलो आहे आणि आजची व्हिडिओ ॲक्वेरियमवर होणार आहे आणि त्यांच्याकडे असणारे एक्झॉटिक बर्ड्स तसेच केजेस फूड्स वगैरे त्याच्यावरती होणार आहे। पूर्ण आजची डिटेल व्हिडिओ होणार आहे, तर आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। दादा नमस्कार। नमस्कार सर। दादा मस्त, तू कसं आहेस? गेल्या वेळी पण आपण व्हिडिओ बनवला होता आणि आज आपण ॲक्वेरियमवर खास व्हिडिओ बनवतो। दादा तुझं नाव काय? माझं अथर्व। अथर्व, ओके। राहुल दादाचा भाऊ। बरं दादा, आज आपण ॲक्वेरियममध्ये आपण आज काय काय बघणार आहोत आणि कोणत्या कोणत्या ऑफर आपल्याकडे असणार आहे? ओके, ऑफर तर सध्या फिशवर आपल्याकडे नॉर्मली डेलीच असतात, मंथली डेली वीकली। त्यानुसार आता नवीन स्टॉक आला आहे फिशचा। त्याच्यानंतर आपण फिश कवर करणार आहोत, फिश फूड। त्याच्यानंतर कॅट फूड वगैरे पण करणार आहोत, कॅट फूड डॉग फूड। त्याच्यानंतर फिश टँक आहेत, शोपीस आहेत, 3D बॅकग्राऊंड आहेत, भरपूर व्हरायटीचे फिश फूड वगैरे सगळेच आहेत। सर्वच कवर करणार आहोत। बर्ड पण सेक्शन करू, त्यानंतर तो आपला भाऊ करेल बर्ड सेक्शन। तर दादा आपण कुठून पण फिश स्टॉक पासून स्टार्ट करूया। व्हरायटी भरपूर आलेत नवीन सगळ्या स्टॉक। त्यापासून आता फर्स्ट बघायला गेलं तर शुभंकिन कोई आहे मीडियम साईजमध्ये, लॉंग साईजमध्ये साधी कोई आहे नॉर्मली बघायला गेलं तर, आणि सिल्वर शार्क आहे। ओके, म्हणजे घरी आपण ठेवू शकतो? हां, घरी नॉर्मली नॉन ॲग्रेसिव्ह फिश आहेत सगळे, एकत्र ठेवू शकता नॉन ॲग्रेसिव्हमध्ये। ओके, त्याच्यानंतर खाली बघायला गेलं तर हॉकी टेट्रा आहे। ओके, टेट्रा व्हरायटीजमध्ये। ओके, हॉकी टेट्रा आहे ती। पुढे बघायला गेलं तर शॉर्ट बॉडीमध्ये हे आहेत शुभंकिन कोई आहे। ओके, त्याच्यानंतर आहेत ते पुढे ट्रांजलिंग आहे स्मॉल साईजमध्ये टेट्रा व्हरायटीमध्ये येतात ते। ओके, आणि पुढे त्याच्यानंतर खाली नॉन ऑक्सिजनचे आहेत गुरामी येतात। त्याच्यात किसिंग गुरामी आहे, साधं गुरामी आहे। त्याच्यानंतर पुढे मॉली येतात, चॉकलेट मॉली आहे आणि कलरफुलवाले पण मॉली आहेत, साधे मॉली। पुढे बघायला गेलं तर फिडिंग गोल्ड आहे। फिडिंग गोल्ड आहे? हां, फिडिंग गोल्ड आहेत, अरवानासाठी वगैरे लागतं। ओके, अरवाना वगैरेसाठी जे लागतं ते फिडिंग गोल्ड पण आपल्याकडे आहे। हां, फिडिंग गोल्ड आहे। त्याच्यानंतर कलर व्हिडिओ टेट्रा व्हरायटीमध्ये 3-4 कलरमध्ये आहेत नॉर्मली, बिग साईजमध्ये आहेत त्या पण। आणि आपले नॉर्मल गोल्ड आहे। ओके, तसंच पुढे आपण इकडे गोल्डफिश पण आहेत ना आपल्याकडे? हां, वरांडा गोल्ड आहेत आपल्याकडे बिग साईजमध्ये आहेत ते पण। ओके, त्याच्यावर पण ऑफर चालू आहे सगळ्या फिश स्टॉकवर। कॉल करून आपण त्याच्यावर ऑफर सांगू शकतो। प्राईस वगैरेसाठी कॉल करा, प्राईससाठी कॉल करा नंबरला। त्याच्यानंतर खाली निऑन टेट्रा पण आहे। ओके, निऑन टेट्रा। हां, निऑन टेट्राज आहेत खाली टेट्रा व्हरायटीमध्ये। आणि इकडे आपले डॉलर आहे। म्हणजे एकत्र ठेवू शकतो ना आपण? हां, नॉन ॲग्रेसिव्ह आहेत सगळे, एकत्र आपण ठेवू शकतो। एंजल कसे आहेत दादा? एंजल आपले बघायला गेलं ना 60 रुपये पेअर आहे। बरोबर। त्याच्यात पण अल्टम एंजल आहे आणि ब्लॅक वाले। ओके, तर हे एंजल आपण घरामध्ये किंवा तुम्ही ऑफिसमध्ये हॉटेल्समध्ये वगैरे ठेवू शकतो? बरोबर, ऑफिसमध्ये, घरामध्ये, त्याच्यानंतर कमर्शियलमध्ये वगैरे ठेवू शकतो। आणि आणि सगळ्या स्टॉक नॉन ॲग्रेसिव्ह आहे, एकत्र सगळं राहू शकतो। ज्यांच्याकडे बाउल वगैरे, बाउलसाठी पण स्टॉक आहे, कारण त्याच्यात ऑक्सिजन राहत नाही छोट्या साईजमध्ये, त्यासाठी विदाऊट ऑक्सिजनचे पण फिश आहेत। तर दादा पुढे आपण काय बघतो आता? त्याच्यानंतर आपलं डॉग फूड, कॅट फूड येतं, इथून स्टार्ट होतात। बिस्किट वगैरे आहेत कॅट फूडसाठी, कॅटमध्ये बिस्किट येतात, डॉगमध्ये येतात, ट्रीट आहेत। त्यानंतर आपल्या बघायला गेलं तर मटन स्टिक्स वगैरे आहेत व्हरायटीमध्ये।
3-4 व्हरायटी येतात त्याच्यात. त्याच्यानंतर डॉग शॅम्पू येतो, डॉग कॅट शॅम्पू हिमालया कंपनीचा. बरं. ॲलोवेराचा पण आहे, त्याच्यात लोझालोमध्ये पण येतो. त्याच्यामध्ये कॅनमध्ये बघायला गेलं तर म्याव कंपनीचं डॉग कॅट फूड आहे, ग्रेव्हीमध्ये बघायला भेटतं. हे बघा, त्याच्यात पण 4-5 फ्लेवर आहेत, सॅरडाईन वगैरे. सॅरडाईन आहे, टुना फ्लेवर आहे, मॅकरेल आहे, त्यामध्ये भेटतं डिस्काउंटेड प्राईजमध्ये. बरं. तसं दादा आता मी पुढे बघतोय इकडे आपल्याला फिशचे पण आपल्याला काही फूड्स बघायला मिळतात. हां, फिश फूड आहे तिकडे आपल्याकडे, बर्ड फूड पण आहे हँड फिडिंगसाठी. हँड फिडिंग फिश फूडमध्ये येतं 3 in 1 वगैरे, त्याच्यावर पण आपलं 15 to 50% डिस्काउंट ऑफ पण आहे. ओके. ऑलवेज. आणि दादा मी ते बघतोय खाली एक छोटासा असा आपल्याला टँक बघायला मिळतोय. हां, टँक आता इथे पण आहेत अर्धे. त्याच्यानंतर हा पूर्ण टँकचाच सेक्शन आहे इकडे. ओके. हां, इथे पूर्ण टँक बघायला मिळतात. हे हां. किती म्हणजे हाईटचे असतील? हे बघा, हे इम्पोर्टेडमध्ये टँक येतात, 1.5 फीटमध्ये येतो हा. त्याच्यानंतर 1.5 फीटच्या खाली आहे, 1.25 फूटमध्ये एक पकडून चाला. बरं. त्यातमध्ये बघायला भेटतं. त्याच्यानंतर प्लांट्स आहेत, शोपीस आहेत आतमध्ये, सगळे सेलसाठीच आहे. हे सगळे सेलसाठी? हां, सेटअपमध्ये पण भेटतील, सेलमध्ये पण भेटतील. खालीमध्ये पण आहेत, 2 फूटमध्ये आहे काचेचा. हा 2 फूट आहे? हाँ, 2 फूट आहे. हे 2 फूटचा ॲक्वेरियम आहे. हे पूर्ण शोपीस आहेत सगळे हां, ॲक्वेरियमचे. ओके. म्हणजे हा पूर्ण सेट पण मिळू शकतो? पूर्ण सेट पण भेटू शकतो रिझनेबल प्राईजमध्ये. एक पकडून चाला 2800 ते 3000 पर्यंत सेट भेटतो. हा 2 फूट आहे. त्याच्यानंतर हा 1.5 फूट आहे. खाली 1.5 फूट आहे? हां, 1.5 फूट आहे. ओके. आणि इम्पोर्टेडमध्ये बघायला गेलं तर हे 8 ते 10 mm ची काच आहे कर ग्लासमध्ये. हो. त्याच्यात हा सिंगल टँक पण भेटतो आपल्याला. सिंगल टँक पण भेटतो. तसंच या सगळ्या ट्रीट्स आहेत आपल्याकडे ट्रीट्स आहेत बघायला डॉगच्या ना? डॉगमध्ये. बरं, डॉगच्या ट्रीस आहे. आणि काय म्हणजे काय रेंज असेल यांची? एक पकडून झाला ते 275 MRP आहे. त्याच्यावर तुम्हाला 15 ते 20% डिस्काउंट भेटतो. ओके. म्हणजे एक पकडून चाला 175 to 200 पर्यंत भेटून जाईल डिस्काउंट करून. तसं दादा इथे पुढे बघतोय मोठा पण आपल्याकडे आहे. हा 2.5 फुटाचा टँक आहे, 2.5 फीट. 2.5? हां, तो पण पूर्ण सेटअप भेटेल तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये. बरं. एकदम कमीत कमी प्राईसमध्ये तुम्हाला भेटू शकतो. त्याच्यावर पण ऑफर आपण काय पाहिजे असेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. आणि आता पण आपल्याकडे रिजनेबल प्राईस नंतर डिस्काउंटेड प्राईसमध्ये चालू आहेत ऑफर. आणि दादा मी बघतो पर्शियन कॅटसाठी पण आपल्याकडे फूड्स इथे अवेलेबल आहे. हां, हे सगळे व्हरायटीमध्ये फूड आहेत, वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. बघायला गेलं तर ट्रूल्समध्ये आहे, म्याव कंपनी आहे, विस्कस आहे, रॉयल कॅनिन, पर्पल टेल आहे. त्याच्यानंतर रॉयल कॅनिनमध्ये पर्शियन कॅटमध्ये पण आहे. आणि हे बिस्किट्स पण आहेत. हे कोणासाठी आहे? कॅटसाठी. कॅटसाठी, कॅट डॉगसाठी, दोघांसाठी. येस. ओके. म्हणजे ट्रीट म्हणून आपण देऊ शकतो? ट्रीटमधून देऊ शकता, असे थोडे चेंजेसमधून वीकली 1 मध्ये असं. ओके. डेली कसं डॉग नाही तर कॅट डेली फूड खाऊन कंटाळतो कधी कधी. बरोबर. त्यामुळे थोडे चेंजेस असं. दादा कोण नवीन असतात जे आता आपले सबस्क्रायबर वगैरे असतील ते बघून येतील बाय करायला, तर त्यांना आपण गायडन्स पण देतो. कारण काय काय नवीन रिटर्न्स घेतात. बरोबर. त्यांना माहित नसतं ग्रोथ कशी करायची. बरोबर. आता कसं आहे माहिती आहे, काय काय फूड येतात ते हाय प्रोटेशनमध्ये येतात, प्रोटीनमध्ये येतात. त्यामुळे कसं त्या फूडवरून डायरेक्ट आपण शिफ्ट करू शकत नाही लो क्वालिटीवर. कॅटला प्रॉब्लेम येतो, डॉगला प्रॉब्लेम येतो, असा विषय होतो. त्यामुळे आपण प्रॉपर आपल्याकडून कॅट घेतली जरी, नाहीतर नवीन कॅट बाहेरून आली असेल, कस्टमर आपल्याकडे आले कोणता फूड पाहिजे त्याच्यात पण आपण पूर्ण इन्फॉर्मेशन देतो, पूर्ण गायडन्स करतो. ओके. आणि दादा पुढे बघतो इकडे आपल्याला कासवाचे पण म्हणजे टॉर्टाईस त्यांचे पण आपल्या टर्टल फूडमध्ये पण आहे. इथे पण व्हरायटी आहेत. त्यानंतर बघायला गेलं तर ह्या पण व्हरायटी आहे. ओके. छोट्या पण बाईट्समध्ये वगैरे. ओके. त्यात भेटू शकतात. ह्याच्यात 1 kg पर्यंत अवेलेबल आहे. 1 kg पर्यंत अवेलेबल आहे. ओके. आणि दादा आपल्याकडे फ्लॉरनचे काय विशेष फूड आहे? फ्लोरॉनमध्ये आता 4-5 प्रकारचे फूड आहेत. तर सध्या आपण बघतोय फ्लॉरन आहे, ऑस्कर झाले. फ्लॉरनचे जे पाळतात हेडसाठी जास्त, हेडसाठी येतात स्पेशली. भरपूर व्हरायटी आहेत. हेडसाठी येतात, कलरिंगसाठी येतात. त्याच्यात पण 2-3 प्रकार येतात. हे बघा. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.